महावितरणाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर. एक अनधिकृत ट्रान्सफॉर्मर कार्यालयात जमा, जबाबदारांवर कारवाई शून्य. हिमायतनगर शहर व तालुक्यात महावितरणाच्या कारभारातील गंभीर गैरप्रकार उघडकीस आला असून कोणतीही अधिकृत परवानगी, डिमांड नोट किंवा नोंद नसताना बसवण्यात आलेला एक अनधिकृत ट्रान्सफॉर्मर अखेर उपविभागीय कार्यालयात जमा करण्यात आला आहे. मात्र इतर अनधिकृत डीपी अद्याप कार्यरत असून एवढा मोठा प्रकार समोर येऊनही जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्यानं उपोषणकर्ते व सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात महावितरणाच्या कार्यपद्धतीतील गंभीर शिथिलता या प्रकरणातून स्पष्ट झाली आहे. अधिकृत प्रक्रियेशिवाय ट्रान्सफॉर्मर बसवणे हे थेट अपघाताला आमंत्रण देणारे ठरू शकले असते. दुसरीकडे मागणी करूनही शेतकऱ्यांना 2-2 वर्ष ट्रान्सफॉर्मर मिळत नाही. तसेच सुरळीत वीज पुरवठाही होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. याशिवाय वीज बिल भरूनही ती रक्कम 3 ते 4 महिने महावितरणाकडे जमा न होता अडवून ठेवली जाते. त्यामुळे गरजूंना वीज पुरवठा मिळत नसल्याचा आरोप ग्राहकांकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 3 फेब्रुवारी रोजी हिमायतनगर येथील उपकार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलनास सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी अर्धनग्न आंदोलन तर दुसऱ्या दिवसापासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले. आज आंदोलनाचा 4था दिवस असून नागरिकांच्या तीव्र दबावानंतर महावितरण प्रशासन खडबडून जागं झालं आणि एका ठिकाणाचा अनधिकृत ट्रान्सफॉर्मर कार्यालयात जमा करण्यात आला. मात्र गैरकारभारात जबाबदार असलेल्यांवर प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे उपोषण सुरू असतानाही कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता व कनिष्ठ अभियंता यांपैकी एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहिला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून नागरिकांमध्ये दाल में कुछ काला है अशी जोरदार चर्चा रंगली आहे. या संपूर्ण प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. महावितरणाकडून योग्य चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले जात असले तरी कारवाईचा कोणताही ठोस आराखडा समोर आलेला नाही. त्यामुळे हिमायतनगरातील महावितरणाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला असून जबाबदार अधिकारी व ठेकेदारांना पाठीशी घातले जात आहे का, असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एकूणच अनधिकृत ट्रान्सफॉर्मर बसवण्याची परवानगी कोणी दिली? वीज बिल भरूनही ग्राहकांना पुरवठा का मिळाला नाही? वसूल केलेली रक्कम 4-4 महिने अडवून कशी ठेवली जाते? दोषींवर कारवाई कधी होणार? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर बडतर्फीसारखी कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा वामनराव पाटील वडगावकर, उपोषणकर्ते व त्यांना पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी दिला आहे. काय महावितरणवाल्यानं काय विचारपूस केली का तुम्हाला? आज उपोषणाचा आज 4था दिवस आहे आणि 4 दिवसामध्ये फक्त एक अनधिकृत डीपी फक्त एकच जमा केली. आम्ही 13 डीपीसाठी बसलो आणि कुठल्याच हे ट्रान्सफॉर्मरवर कुठल्या केसेस नाही, काही नाही. आणि MSCBवाले काल एवढं 4-4 दिवसाचं उपोषण चालू असताना इथले उपअभियंता रजेवर होते काल आणि आता 12-13 डीप्या काढायच्या हिशोबानं आम्ही काम सांगले असता यांनी एकच डीपी आम्ही इथं जमा केली आणि त्या डीपी ज्याच्या शेतातून आणली त्याचं नाव देऊन आम्हाला इथं प्रमाणपत्र, त्याची जे नावाची लिस्ट देऊन आम्हाला त्याच्यावर काही कारवाई छोटी मोठी करा म्हणून म्हणले तर त्यांनी कुठलंच काही न करता त्यांनी आपली रजा मारून त्यांनी शोध पूर्ण करत आहेत. बस माझं म्हणणं एकच आहे की बाबा त्यांनी आता एक जसा ट्रान्सफॉर्मर जमा केला तसं या आपल्या हिमायतनगर शहरामधील ग्रामीणमध्ये 13 डिप्या आता त्यांनी 13 डिप्या पूर्ण जमा करावं. आणि बाकी लाईट बिलाच्या संदर्भामध्ये काय त्याच्यामध्ये काय उपोषणाची दखल घेऊन लाईट बिलाच्या संदर्भामध्ये ज्या लोकांनी या इंजिनियर साहेबांनी लोकांचे 4-4 महिन्यापासून पैसे घेऊन ठेवले होते ते 3-3.5 लाख रुपये वसूल करून त्या लोकांनी घेऊन गेलेत. आणि आज आमचे बंधू सिरंजनीचे आलेत, त्यांच्या 20-25 बायका आता येणार आता 11-12 वाजता. यांचे बी एक मला वाटते 30-40 हजार रुपयापर्यंत बाकी आहे, ते पण देणार आहेत. त्या अगोदर आता 60-70 हजार रुपये इथले 2-3 खेड्याचे लोक कारल्याचे ते बी येणार आहेत. त्याच्यामध्ये एकंब्याचे काही लोक आहेत, कोठ्याचे आहेत. जवळपास उपोषणाच्या दखलमध्ये आज 5-5.5 लाख रुपये गोरगरीब शेतकऱ्यांची वसूल झाली. हिमायतनगर उपकार्यकारी अभियंता कार्यालयाअंतर्गत कोण्या शर्कलमध्ये अशा प्रकारचे म्हणजे मोठ्या प्रमाणात घोळ झाले असतील, काय प्रकार झाले असतील? शिवनी अपारापेठहून माणसं आली होती. शिवनी अपारापेठ, सिनंदनी, एकंबा, सरसम, पोटा हे आपल्या इथले उपअभियंता जसं सरसममध्ये जे कामं होतात तसे सरसम, शिवनी, इस्लापूर हे सगळीकडे हे सगळा काळा बाजार झालेला आहे. आता शिवनी अपारापेठमध्ये बी जवळपास 12-15 डिप्या या राम चव्हाण साहेबाच्या हातावर झालेल्या आहेत.
त्याची पण लिस्ट आपल्याकडे आहे आणि येणाऱ्या काळात आपण ते तुम्हाला समोर आणू. आपलं बिल भरलं नाही. मी वारंवार येऊन ऑफिसला 20 चक्रा मारल्या. त्याने आपलं बिल बनलं. दुसऱ्या 10-15 बायाचं आहे आमच्या गल्लीतल्या. असं करून त्या साहेबाला मी वारंवार चक्रा मारत राहिलो ऑफिसला. बरं किती दिवसाचं बिल भरलेलं आहे तुम्ही? आपलं 1 वर्षाचं बिल भरलं नाही, पैसे पुरे नेऊन. आता तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आमचं बिल भराव.